हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी चाललेली आहे इथे माझी क्लिनिंगची कामे. तर बऱ्याच दिवसानंतर ना आज आपला व्हिडिओ जो आहे तो आलेला आहे आणि खरं तर मला सुद्धा बरेच दिवस झालं वाटत होतं की आपण व्हिडिओ जो आहे तो शूट करावा किंवा एडिट करावा, कारण की आता मला सवय झालेली आहे. त्याच्यामुळे मग एखादा दिवस जरी व्हिडिओ शूट केलेला नसेल ना तर मग मला सुद्धा अजिबातच करमत नाही. पण अजिबातच माझ्याकडे टाईमसुद्धा नव्हता की व्हिडिओ वगैरे शूट करणं किंवा एडिट करणं. त्याच्यामुळे मला सुद्धा काही ते शक्यच झालेलं नव्हतं. तर मग म्हटलं चला आता बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ काही शूट केलेला नाही आहे आणि म्हटलं शेअरसुद्धा केलेला नव्हता. तर म्हटलं चला आता आजपासून का होईना आपण जे आहे ते आपल्या पुन्हा रुटीनला जे आहे ते सुरुवात करूयात. तर 5-6 दिवस माझं जे रुटीन आहे ते खूपच बिझी होतं आणि मला व्हिडिओ वगैरे काही शूट करणं जमलेलंच नव्हतं. म्हणून मग आजपासून म्हटलं चला आपलं नेहमीचं जी काही माझी कामं असतात तर ती आवरून मग म्हटलं व्हिडिओ वगैरे जो आहे तो आपण एडिटिंग वगैरे करून घेऊयात. आणि मग आता इथे सकाळची आधी जी काही माझी रोजची कामं असतात ना तर ती मी आवरायला घेतलेली आहेत. आणि इथे आधी बेडशीट वगैरे जी आहे ना तर ती चेंज करून घेतली, कारण की बरेच दिवस झालं बेडशीट वगैरे काही मी वॉश वगैरे केलेल्या नव्हत्या. आणि सध्या थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे थंडी तर इतकी आहे ना की काही विचारायलाच नको. त्याच्यामुळे मग असं वाटतं की थोडीफारच कामं जी आहेत ती आवरून घ्यावीत आणि एक्स्ट्राचं जे काम आहे ते काहीच करायला नको असं कधी-कधी वाटतं. कारण की थंडीच इतकी आहे की काम करण्याचा अजिबातच मूड होत नाही आणि खूपच असं आळस आल्यागत सुद्धा वाटतं. तर आता इथेच ना आधी बेडरूमची जी काही क्लिनिंग होती ना तर म्हटलं ती आवरून घ्यावी आणि इथे आधी बेडशीट वगैरे चेंज करून घेतली. त्याच्यानंतर जी काही कपडे वॉश वगैरे करायला घ्यायची आहेत ती घेतली. आणि यांचा एक शर्ट होता जो की मला ड्राय क्लिनिंगसाठी द्यायचा होता, कारण की व्हाईट शर्ट म्हटलं की त्याला कलर वगैरे सुद्धा लागू शकतो. आणि यामध्ये मग जे काही त्यांचे डॉक्युमेंट वगैरे असतात तर ते मला सापडलेले होते. तर म्हटलं ते व्यवस्थित असे ठेवून देऊयात. नाहीतर मग कधी काय होतं ना आपण जर शर्ट वगैरे चेक केलेले नाही आहेत, कारण की कसं होतं जे काही खिसे वगैरे असतात ना तर त्याच्यामध्ये किंवा त्या पॉकेटमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत तर त्या असतात. आणि मग आपण जर तशाच त्या वॉश करायला दिल्या तर बरेचदा असं होतं की कधी-कधी त्यामध्ये पैसेसुद्धा असतात आणि ते तसेच आपण वॉश करायला टाकतो. तर मग अशामुळे काही नुकसान होऊ नये म्हणून मग आधी सगळं जे आहे ते मी चेक करून घेत असते. जरी इस्त्रीसाठी कपडे दिले ना तरीसुद्धा सगळे कपड्यांचे जे काही खिसे वगैरे असतात किंवा पॉकेट वगैरे असतात ते सगळं मी चेक करते. आता आतली क्लिनिंग झाली आणि त्यानंतरनं मग म्हटलं सोफ्यावरच्या सुद्धा म्हटलं आज बेडशीट चेंज करूयात आणि वॉश करण्यासाठी टाकूयात मशीनमध्ये. तर इथे आमच्या मॅडमला सुट्टी होती तर मॅडमचं चाललेलं होतं इथे सगळा पसारा जो आहे तो तिने वरतीच काढून ठेवलेला होता. आता ही स्कूलची बॅग आहे पण तिला स्कूलच्या बॅगपेक्षा ती खेळायला जास्त घ्यायला आवडते. त्याच्यामुळे सगळ्या बुक्स तिने काढून ठेवल्या होत्या साईडला. पण मग पुन्हा त्या सगळ्या मी व्यवस्थित ठेवल्या. त्यानंतरनं बेडशीट वगैरे जी आहे सोफ्यावरची तर ती सुद्धा बदलून घेतली. आणि कसं 8 दिवसातून एकदा का होईना हे चेंज केलं ना तर मग हॉलचा लूकसुद्धा छान वाटतो आणि आपल्याला सुद्धा थोडंसं चेंज दिसतं दिसताना आणि फ्रेश वाटतं. घरातील जे वातावरण आहे ते सुद्धा छान होतं आणि आपल्या नजरेला सुद्धा ते बघताना छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि थोडेसे चेंजेस केले ना तर मी तर म्हणते की प्रत्येक गृहिणीला थोडंसं जरी चेंज केलं ना तरीसुद्धा तिला तिचं घर जे आहे ते खूप छान वाटायला सुरुवात होते. तर आता इथे मग म्हटलं घर वगैरे जी आहे ती झाडून घेऊयात. आता सकाळी काही मी झाडलेली नव्हती, कारण की म्हटलं आता मला क्लिनिंग करायची आहे तर मग पुन्हा घर जे आहे ते मला झाडावं लागेल. म्हणून मग म्हटलं की चला आता पहिल्यांदा सगळी क्लिनिंग जी आहे ती करून घेऊयात आणि त्यानंतरच मग सगळी घरं जी आहे ती एकदम झाडून घेऊयात. कारण की मग डबल डबल कचरा जो आहे तो निघणार आणि मग आपलं काम डबल होणार. त्याच्यापेक्षा म्हटलं चला आधी सगळी साफसफाईच आपण करून घेऊयात. आणि आता ज्या काही गोष्टी लागणाऱ्या वगैरे असतात तर मग त्या सगळ्या साईडला काढून ठेवल्या आणि घरं वगैरे झाडायला घेतली. आणि त्यानंतर मग मला फरशा वगैरे ज्या आहेत तर त्यासुद्धा क्लीन करून घ्यायच्या होत्या. तर आता इथे जीविकाला आज सुट्टी होती तर त्याच्यामुळे तिचं चाललेलं होतं की मला फ्राईज बनवून दे म्हणून. तर तिला मी म्हटलं आता मी फरशा क्लीन करते तोपर्यंत म्हटलं इकडे तू जे काही फ्राईजसाठी बटाटे वगैरे लागतात तर म्हटलं ते व्यवस्थित त्याची साल वगैरे काढून ठेव. मग नंतरनं मी ते व्यवस्थित असं कट करून घेते. तर आता इथे तिला कामाला लावलेलं होतं, कारण की आता तिला फ्राईज खायचेत म्हटल्यावरती तिला ते कट करून द्यावंच लागणार होतं. मग आता इतर वेळेचं तिला काम सांगितलं असतं ना तर तिने मग खूप नखरे केले असते
असते किंवा केलं असतं पण थोडंसं लेट केलं असतं. पण आता तिलाच आवडीचा पदार्थ खायचा आहे म्हणून मग ती सुद्धा लगेचच इथे फ्राईज जे आहे त्याच्यासाठी तयारीला लागली. तर म्हटलं तिचं काम होतंय तोपर्यंत इकडे आपली कामं जी आहेत ती आपण आवरून घेऊयात. आणि मग आता इकडे मशिनीला आहेत ना मी बेडशीट वगैरे सगळ्या लावलेल्या होत्या. आधी एक मशीन झालेली होती कपड्यांची आणि त्यानंतरनं मग सगळ्या बेडशीट वगैरे ज्या आहेत त्या मी वॉश करण्यासाठी टाकलेल्या होत्या. आणि मशीनमुळे ना खूप जास्त कामाचा जो लोड आहे ना तो कमी झालाय असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण की बरंचसं काम जे आहे ते आपलं सोपं होऊन जातं मशिनीमुळे. आणि एक्स्ट्राचे कपडे वगैरे जरी धुवायची म्हटलं ना तरीसुद्धा मग असं कंटाळा येत नाही किंवा काही त्राससुद्धा होत नाही. अगदी मशीनला कपडे लावून दिली तोपर्यंत आपली बाकीची 2-3 कामं एक्स्ट्राची होऊन जातात. त्याच्यामुळे मशनीचा खूप जास्त फायदा झालाय असं म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाही. तर आता इथे कपडे वगैरे मग म्हटलं बाहेर वाळत घालून येऊयात आणि त्यानंतरनं मग जीविकाने बटाट्याची जी काही वरची साल वगैरे असते ना तर ती तिने काढून ठेवलेली होती आणि त्यानंतरनं मग मी ते व्यवस्थित असं फ्राईजच्या शेपमध्ये आहेत ना ते कट करून घेतले आणि त्यानंतर मग गरम पाण्यामध्ये 1-2 मिनिटं याला ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं मग म्हटलं आपण फ्राईज जे आहे ते तिला बनवून देऊयात. आता बाहेरून आणायचं म्हटलं तर आमच्या इथे असं जवळ काही नाही की पटकन जाऊन घेऊन येता येईल. त्याच्यामुळे मग असं वाटतं की बाहेरचं आणण्यापेक्षा मग म्हटलं चला आपणच तिला बनवून देऊयात. आता असं काही वेगळं बनवायचं म्हटलं ना तर किचनमध्ये खूप जास्त पसारा होऊन जातो. पण मुलांसाठी मग आपल्याला अशी गोष्ट एखाद्या दिवशी द्यावी लागते. आता इतर दिवशी तर काही जमत नाही, पण ज्या दिवशी तिला सुट्टी असेल त्या दिवशी मात्र मग तिच्या आवडीचं जे आहे ते घरामध्ये बनतं आणि मग मी सुद्धा तिला एखाद्या दिवशी का होईना असं जे आहे ते मेनू तिला बनवून देत असते जे की तिला आवडतं. कारण की कसं मुलांना सुद्धा थोडंसं छान वाटलं पाहिजेत आणि त्यांना सुद्धा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद जो आहे तो मिळत असतो. आता फक्त एवढंच आहे की आपल्याला थोडेसे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात किंवा थोडासा जास्त आपल्याला काम वाढून पडतं किंवा मग आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं काम करावं लागतं. पण मुलांसाठी तर एवढं आपण करू शकतो. तर आता तिचे फ्राईज वगैरे जे आहे ते तिला तळून दिले. तिने ते व्यवस्थित असं पूर्ण पोटभर खाल्लं सुद्धा आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता किचन जो आहे तो आवरून घेऊयात. आता किचन मी सकाळीच क्लीन करून घेतलेला होता, पण आता तिला तिच्या आवडीचा पदार्थ खायचा आहे म्हटल्यावरती मग पुन्हा किचन ओटा जो आहे तो खराब होणारच. मग पुन्हा सगळं जे आहे ते भांडी वगैरे क्लीन केली आणि सगळ्यात शेवटी मग म्हटलं चला आता गॅसची शेगडी वगैरे सुद्धा क्लीन करून घेऊयात. आता एवढं सगळं करता येत ना कधी-कधी खूपच जास्त कंटाळा येतो किंवा कधीतरी मग असं वाटतं की निवांत राहावं किंवा एखादा दिवस निवांत आपण काहीच कामं नकोत, फक्त आरामच केला पाहिजेत, असं भरपूर वेळा वाटतं. पण पुन्हा सकाळी उठल्यानंतर ना आपल्या रुटीनला जे आहे ते सुरुवात होऊन जाते आणि एकदा का कामाला सुरुवात केली की मग आराम करायचं अजिबातच डोक्यात येत नाही. फक्त काम जे आहे ते करत राहावं असं वाटत राहतं आणि आता पूर्ण किचन वगैरे जो आहे तो मी पूर्ण स्वच्छ असा क्लीन करून घेतलेला होता आणि जे काही भांडी वगैरे होती, तेल वगैरे जे होतं कढईतले ते सुद्धा सगळं मी असं साईडलाच काढून ठेवलेलं होतं. जेणेकरून मग संध्याकाळी कसं एकदा स्वयंपाकाला सुरुवात केली ना, मग ते खूपच किचन ओट्यावरती भांडी वगैरे पडतात आणि ते काही मला नाही आवडत. त्याच्यामुळे मग असं वाटतं की जेव्हाचं काम आहे ते तेव्हाच करायचं, एक्स्ट्राचं ठेवून द्यायचं नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे जे काम जेव्हा करायचे तेव्हाच मी ते पूर्ण करून घेत असते. फक्त एवढंच आहे की थोडासा त्रास होतो किंवा कधी-कधी खूपच जास्त दमल्यासारखं वाटतं. पण असं वाटतं की नको, की एकदा ठेवलं ना, की मग ते खूपच जास्त पसारा होऊन जातो. म्हणून मग म्हटलं ते आवरून घेऊयात. आणि आता इथे मला सुद्धा जेवायचं होतं. तर मग आता इथे ना आज जेवणामध्ये मी ताक बनवणार होते. तर YouTubeलाच मी हे सर्च केलेलं होतं. तर सिंपल अशा पद्धतीने ताक मी बनवणार होते आणि इथे मी थोडंसं दही घेतलेलं होतं आणि दह्याच्या दुप्पट मी पाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धाही मी यामध्ये टाकलेलं आहे. आता पहिल्यांदाच मी अशा पद्धतीचं जे ताक आहे ना, तर ते मी बनवलेलं आहे. तर म्हटलं बघूयात आता याची टेस्ट कशी आहे, कारण की पहिल्यांदाच बनवलेलं होतं. इतर वेळेस तर मी रेडीमेडच ताक जे आहे ते बनवलेलंच असतं, ते घेऊन येत असते. पण ताक खरंच खूप छान झालेलं होतं आणि मला तर खूप जास्त आवडलं. आता म्हटलं इथून पुढे आपण घरी ताक जे आहे ते बनवूयात आणि दही वगैरे तर आमच्याकडे सतत असतंच. त्याच्यामुळे मग म्हटलं आता आपल्याला जमतंय तर मग म्हटलं विकत आणण्यापेक्षा आपणच बनवूयात. तर आता त्यानंतरनं मग आराम वगैरे केला थोडा वेळ आणि मग संध्याकाळची वेळ झाली, की पुन्हा जे आहे ते पहिल्या रुटीनला आपल्या सुरुवात होते. म्हणजे हे जे चक्र आहे ना, तर ते मी तर म्हणते, की घड्याळाच्या काट्यासारखं फिरतच राहतं, की सकाळपासून सकाळचा स्वयंपाक केला, की लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात. पुन्हा तीच कामं, भांडी धुणं किंवा कपड्यांच्या घड्या घालणं, कपडे वॉश करणं, चहा करणं, संध्याकाळचा स्वयंपाक करणं, हे जे चक्र आहे ना, ते तसंच फिरत राहतं घड्याळाच्या काट्यासारखं. आणि मी तर म्हणते तो काटा जो आहे ना, तो आपण गृहिणीच म्हणायला हरकत नाही, की सतत तो इकडून तिकडे फिरतच राहतो. 24 तास दिवसाचे दिले तरी सुद्धा अपुरेच पडतील. तर आता इथे संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता, तर मग म्हटलं त्याच्या आधी भांडी वगैरे सगळी जी आहे ती लावून घ्यावीत. मग एकदा स्वयंपाकाला सुरुवात केली ना, की ट्रॉलीमध्ये सगळी भांडी जिथल्या तिथे सापडतात. नाहीतर मग जाळीमध्ये निम्मी भांडी असली ना
की मग ते सतत बघावं लागतं की कुठं कोणतं भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मग आधी चहा ठेवलेला असला ना, की तेव्हाच मी हे कामं करून घेते. पण आज मग चहा घेताना मला काही जमलेलंच नव्हतं. म्हणून आता हे काम मी करायला घेतलं आणि त्याच्यानंतरनं लगेच भाजीसुद्धा मी बनवायला ठेवलेली होती. तर म्हटलं तोपर्यंत थोडासा वेळ आहे, तर सगळी भांडी वगैरे जी आहे ती लावून घेऊयात आणि त्यानंतरनं मग दळण वगैरे सुद्धा मला करायचं होतं. म्हणजे दळण करून ठेवलेलं होतं. फक्त ते गिरणीमध्ये मला टाकायचं होतं. पण त्याआधी लाईटच गेली. आता ते पुढे तुम्हाला समजेलच पाहिल्यावरती. पण आता इथे ना मी हे डिटॉक्स वॉटर जे आहे ना, ते मी बनवत असते आणि एक बॉटल पूर्ण भरून हे मी बनवते. सकाळी थोडंसं घेते आणि त्याच्यानंतरनं संध्याकाळच्या वेळेला थोडंसं मी घेत असते. तर आता इथे थोडंसं जे आहे ते पाणी हे शिल्लक होतं. तर मग म्हटलं वेस्ट ते करण्यापेक्षा म्हटलं एक ग्लास जो आहे तो आपण आता घेऊन टाकूयात. तसं तर ते प्यायला इतकं फारसं असं छान काही लागत नाही. पण आता सवय झालेली आहे त्याच्यामुळे मग जास्त फारसं मला सुद्धा आता त्या पाण्याचं पिण्यासाठी काहीच वेगळं असं वाटत नाही. तर आता लाईट गेलेली होती आणि आमच्याकडे इन्व्हर्टर आहे. तर त्याच्यामुळे मग इथे सिंकचा जो एरिया आहे ना बेसिनचा, तर तिथे एक पॉइंट आहे जिथे की इन्व्हर्टर चालतं. पण मला असं वाटते की ही जी मशीन आहे ना गिरणीची, तर त्याला तेवढी लाईट वगैरे जी आहे ती जास्त लागत असेल आणि ते इन्व्हर्टरवरती काही चालत नव्हतं. त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की थोडंसं कधी-कधी असं निराश झाल्यासारखं सुद्धा होतं, की थोडंसं असं जर आपण आधी हे काम केलं असतं ना, तर बरं झालं असतं, असं कधी-कधी वाटतं. आणि मला सुद्धा आता हेच वाटत होतं, की 2 मिनिटं जर आधी मी गिरण लावलेली असती ना, तर थोडंसं का होईना पीठ जे आहे ते झालं असतं तयार. पण आता ठीक आहे, काही ऑप्शन नाहीये आणि मग पुन्हा गिरण जी आहे ती मी तिथेच आणून ठेवली. म्हटलं आता बघूयात कधी लाईट येईल त्यावेळेस मग म्हटलं दळण त्यामध्ये टाकता येईल आणि पीठ माझ्याकडे थोडंसं शिल्लक होतं. म्हणजे अगदी 2 ते 3 भाकरी होतील एवढंच पीठ माझ्याकडे शिल्लक होतं. आता मी बराच वेळ लाईटची वाट पाहत होते, पण लाईट काय आलीच नाही. शेवटी मग जेवढं थोडंसं पीठ होतं म्हटलं चला त्याच्याच आपण भाकरी बनवूयात आणि मग आता म्हटलं इन्व्हर्टर आहे, तर मग म्हटलं लाईट आहे तोपर्यंत हे काम करून घेऊयात. नाहीतर लाईट जर गेली ना, तर मग म्हटलं माझं सगळंच काम जे आहे ते राहून जाईल. म्हणून मग आधी थोडंसं पीठ होतं शिल्लक घरामध्ये. मग त्याच्याच भाकरी ज्या आहेत त्या मी बनवून घेतल्या आणि मग म्हटलं बघूयात संध्याकाळी जेव्हा लाईट येईल त्यावेळेस मग म्हटलं दळण जे आहे ते करण्यासाठी आपण टाकूयात. आणि कधी-कधी असं होतं, की आपल्याला वाटत असतं, की अरे आता लगेच करूयात, नाहीतर मग राहिलं की राहून जाईल हे काम. पण नेमकं तसंच झालं. मी म्हटलं, की थांबव थोड्या वेळ नंतर ना आपण त्यामध्ये टाकूयात दळण असं माझं चाललेलं होतं आणि शेवटी तसंच झालं. लाईट गेली आणि सगळं काम जे आहे तर ते मग मला असं वाटलं, की माझं राहूनच जातंय की काय, काय माहिती. पण कशाबशा 2-3 भाकरी ज्या आहेत त्या पिठाच्या मी बनवल्या आणि त्यानंतर मग जीविकाला बाहेर जायचं होतं, तर मग इथे तिला सुद्धा मग रेडी करायला घेतलं. आता तिच्या आजीसोबतच ती बाहेर जाणार होती, म्हणून मग म्हटलं चला छान असं तिला रेडी करून देऊयात आणि इकडे तिचं लक्ष गेलं, की इकडे मम्मीने कॅमेरा ऑन केलेला आहे. म्हणून मग तिचं असं म्हणणं होतं, की मग कॅमेरामध्ये मी जे काही बोलते ते रेकॉर्ड होईल. म्हणजे तिला असं माहिती नव्हतं, की मी व्हॉईस जो आहे तर तो बंद करून नंतरनं व्हॉईस ओव्हर करते, असं तिला काही माहिती नव्हतं. आणि तिच्या आपल्या गप्पा चाललेल्या होत्या इकडच्या तिकडच्या आणि तिच्या काही लक्षात नव्हतं आणि मग मी तिला म्हटलं, की "अगं नाही, मी नंतर व्हॉईस ओव्हर करणार आहे. त्याच्यामुळे आपण ज्या काही गप्पा मारतोय त्या काही इतर कोणालाही कळणार नाही." असं मस्ती करत आमचं चाललेलं होतं आणि आता तिचं हेअर कट केलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं जे आहे तर ते तिच्या केसांकडे जास्त मला लक्ष द्यावं लागत नाही. म्हणजे थोडंसं केस वगैरे विंचरून वगैरे घेतली ना, तर पटकन केसातला जो काही गुंतडा वगैरे आहे ना, तो निघून जातो आणि तिला सुद्धा ते मॅनेज करता येतं. तर आता इथे तिची छान अशी पोनी जी आहे ती बांधून दिली आणि रबर जो आहे बघा तो माझ्याकडून खालीच राहिला बेडवरती आणि हे पाहिलं ना, की मला इतकं हसायला येत होतं आमच्या दोघींना. कारण की आम्ही एक Instaवरती रील पाहिलेली होती, की एखादी गोष्ट आपल्याला रोज दिसते आणि मग कधीतरी असं पटकन शोधायचं म्हटलं तर ती सापडत नाही. असं एक रील पाहिलेली होती आम्ही आणि एक मम्मी जी आहे तर ती तिच्या मुलीला घेऊन सगळ्या घरात फिरत असते का तर तिला हेअरचा जो रबर आहे तो सापडत नाही आणि तीच रील पाहून आम्हाला हसायला येत होतं आणि माझ्यासोबत सुद्धा तसंच झालं म्हणून आम्ही दोघी खूप जास्त हसत होतो आणि मग आता तिला रेडी करून दिलं आणि मग ती तिच्या आजीसोबत बाहेर गेलेली होती तर तोपर्यंत म्हटलं चला आपलं जे डिटॉक्स वॉटर आहे ते आपण बनवून घेऊयात. तर मग त्याचीच इथे माझी तयारी झालेली होती. जे काही मी पाणी वगैरे बनवते ना तर ते सगळं मी इथे त्याच्यासाठी सुद्धा बरेच घटक जे आहेत ते आपल्याला लागतात. जसं की बीटरूट आहे, गाजर आहे, पुदिना, लिंबू असं सगळं जे आहे तर ते त्यासाठी सुद्धा लागतं. तर मग ते सुद्धा म्हटलं आता बनवून घेऊयात आणि त्यानंतर मग मला इथनं शेंगदाण्याचा कूट सुद्धा बनवायचा होता.
आता लाईट आलेली होती, तर मग म्हटलं चला आता इकडे गिरणसुद्धा म्हटलं चालून करून घेऊयात. पण त्याच्या आधी म्हटलं इथे आपण शेंगदाण्याचा कूट बनवून घेऊयात, कारण की मग उपवास असला की मग कूट घरामध्ये जर रेडी असेल ना, तर खिचडी वगैरे बनवायची म्हटलं तर मग ते सोपं जातं. तर आता शेंगदाणे जे आहेत ना, तर ते मी एक्स्ट्राचेच भाजलेले होते आणि जीविकाच्या पप्पांना असे भाजलेले शेंगदाणे खायला खूप जास्त आवडतात आणि जीविकालासुद्धा आवडतात. त्याच्यामुळे मग दोघांसाठी मी ते छोट्या डब्यामध्ये आहेत ना, शेंगदाणे जे आहेत ते भरून ठेवलेले होते. आता जास्त दिवस ते राहिले ना, तर मग ते थोडेसे असे कडवट वगैरे लागतात. त्याच्यामुळे मग मी जेव्हा कधी डब्यातले संपतील तेव्हा लगेच ते भाजून ठेवते. तर आतापुरते मी थोडेसेच ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर मग लगेचच इकडे शेंगदाण्याचा कूट जो आहे तो सुद्धा बनवून घेतला. आता म्हटलं लाईट आहे तोपर्यंत म्हटलं आपलं हे जे काम आहे ते आपण करून घेऊयात आणि मग कूट झाल्यानंतर लगेच मी गिरणसुद्धा लावून घेतली, जेणेकरून मग पीठ वगैरे सुद्धा दळून होईल. तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.